Hello dear students, today we will continue our last lecture, that is on the transpiration, and in this lecture we will discuss on the transpiration, and we have discussed one of the type of transpiration, that is 91% of transpiration is through the stomatal transpiration. So this type is important, or stomata are very much responsible for transpiration. So these stomata are the minute pores, and through that the water vapors will be lost in the environment as a transpiration. So in this lecture we will discuss about the opening and closing of stomata. आता स्टोमॅटल जे आहे ते स्टोमॅटाची पोर ओपन किंवा क्लोज कशा प्रकारे कोणत्या मेकॅनिझमने होत असते हे आपल्याला आजच्या या लेक्चरमध्ये डिस्कस करायचं आहे. तर मग याच्यामध्ये बघा, इथे डायग्राममध्ये तुम्ही जर पाहाल तर याप्रमाणे ही स्कॅनिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप खाली काढलेली ही किंवा इमेज आहे, ज्यामध्ये एक स्टोमॅटा पोर आपल्याला ओपन दिसते आणि एका स्टोमॅटल पोर बाजूची स्टोमॅटा जो आहे तो बंद आहे किंवा क्लोज आहे. तर ही जी काय ओपनिंग किंवा क्लोजिंग आहे स्टोमॅटाची, ही स्टोमॅटा स्ट्रक्चर आहे. पहा, किडनी स्टेप या गार्ड सेल आपल्याला पाहायला मिळतात, त्याच्या सभोवताली त्याची जी काही सबसिडरी सेल्स आहेत आणि त्यानुसार हे स्टोमॅटल स्ट्रक्चर तयार झालेलं आपल्याला पाहायला मिळेल. सो स्टोमॅटा आर दी मायन्यूट इलिप्टिकल पोर्स इन इपिडर्मिल्स ऑफ द प्लांट टिश्यूज. इपिडर्मल सेलचा जो काही लेयर आहे त्यामध्येच आपल्याला ह्या स्टोमॅटल पोर्स पाहायला मिळतील. And they are bounded with the kidney shape epidermal cell called as the guard cells. They contain chloroplast. या guard cell मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये chloroplast आपल्याला पाहायला मिळतं. So they are surrounded by the epidermal or specialized subsidiary cells and they forming this structure. आता डायकॉट किंवा मोनोकॉट प्लांटचा जर का विचार केला तर डायकॉटमध्ये आपल्याला अशा प्रकारे किडनी शेप असणारे स्टोमॅटा आपल्याला पाहायला मिळतात किंवा किडनी शेप गार्ड सेल असणारे स्टोमॅटा हे सगळ्या डायकॉट प्लांटमध्ये आपल्याला दिसतील. आणि मोनोकॉट प्लांटमध्ये मात्र आपल्याला डंबेल शेप गॉड सेल असणाऱ्या स्टोमॅटा आपल्याला पाहायला मिळतात. देन द ओपनिंग अँड क्लोजिंग ऑफ दिस स्टोमॅटा ऑफ इज अ रिझल्ट इन एक्सपान्शन अँड कॉन्ट्रॅक्शन ऑफ द गार्ड सेल. आता बघा, हे स्टोमॅटल पोर ओपन कधी होईल, ज्या वेळेला या गार्ड सेलमध्ये एक्सपान्शन होईल, टर्जिड होतील, त्यावेळेला ॲटोमॅटिकली त्या स्ट्रेच होतील आणि त्यानंतर आतली जी काही पोर आहे सेंटरची पोर ही ओपन झाल्यासारखी आपल्याला दिसेल. आणि ज्या वेळेला ह्या कॉन्ट्रॅक्ट होतील किंवा श्रिंक होतील त्यावेळेला तो स्टोमॅटा जो आहे तो क्लोज झालेला आपल्याला पाहायला मिळतो. सो विच इज डिपेंडंट ऑर विच इज ड्यू टू टर्जिडिटी अँड फ्लॅसिडिटी इन द गार्ड सेल. गार्ड सेल टर्जिड झाल्या की ॲटोमॅटिकली ही पोर ओपन झालेली आपल्याला दिसेल आणि त्याच गार्ड सेल या फ्लॅसिड झाल्या, श्रिंक झाल्या की स्टोमॅटा जो आहे तो क्लोज झालेला आपल्याला पाहायला मिळतो. सो दिस फेनॉमेनॉन विच इज ऑब्झर्व्ड, these stomata are open during the day time and usually they were closed at the night hours. So in the stomata, these structures you can observe, the open stomata and closed stomata. Even if you observe the detailed structure of stomata has two guard cells, kidney shaped guard cell. त्या प्रत्येक गार्ड सेलमध्ये क्लोरोप्लास्ट आहे, व्हॅक्युअल्स आहेत आणि याप्रमाणे न्यूक्लियस सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो. पुन्हा प्लांटच्या क्लोरोप्लास्टमध्ये स्वतः क्लोरोप्लास्ट DNA सुद्धा आपल्याला नंतर मायक्रो लेवलला पाहायला मिळतो. पण मात्र ह्या ज्या काही येलो कलरच्या ज्या काही व्हॅक्युअल्स आहेत, या व्हॅक्युअल्समध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वॉटर जे आहे ते ॲब्झॉर्ब केलं जातं ॲट द टाईम ऑफ व्हेन स्टोमॅटा विल गेट ओपन अँड दीज वॉटर विल बी लॉस इन दी सराउंडिंग सेल्स व्हेन द स्टोमॅटा विल गेट क्लोज. मात्र हे मेकॅनिझम आपल्याला इथं जर काही समजून घ्यायचं असेल ओपनिंग अँड क्लोजिंगचं, तर याच्यामध्ये ओपनिंग अँड क्लोजिंग ऑफ स्टोमॅटा वेअर टेक्स प्लेस ड्यू टू चेंज इन देअर टर्गर प्रेशर ऑफ गार्ड सेल्स. तो ओपनिंग आणि क्लोजिंग कधी होणार आहे, ज्यावेळेला सिम्पली या ज्या काही गार्ड सेल आहेत, गार्ड सेल म्हणजे ज्या किडनी शेप दिसत आहे बाहेर दोन साईडनं, त्या गार्ड सेलमध्ये
ज्यावेळेला टर्जिडिटी किंवा टर्गर प्रेशरमध्ये ज्यावेळेला चेंज येईल त्यावेळेला हे स्टोमॅटा ओपन किंवा क्लोज झालेले आपल्याला दिसतील. देन ड्युरिंग द डे टाईम water from the subsidiary cells it will enters into the guard cell making the guard cells fully turgid and stomata will get open. पहा किती सिंपल आहे. ज्यावेळेला दिवसाची वेळ असेल त्यावेळेला सबसिडरी सेल्समधून या गार्ड सेलमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वॉटर जे आहे ते एंटर होतं आणि त्यानुसार त्या सेल्स ज्या आहेत त्या फुल टर्जिड होतात आणि त्यामुळे ॲटोमॅटिकली स्टोमॅटा ओपन होतो. आता हे ओपन होण्याचं कारण काय तर त्यावेळेला कार्बन डायऑक्साईड जो आहे तो फोटोसिंथेसिससाठी ॲटमॉस्फिअरमधून प्लांटमध्ये घेतला जातो आणि तो घेणं आवश्यक आहे म्हणून स्टोमॅटा ओपन होणार. आता रात्रीच्या वेळेला ज्यावेळेला ही फोटोसिंथेसिसची प्रोसेस थांबेल त्यावेळेला किंवा लाईट रिॲक्शन थांबेल त्यावेळेला ड्युरिंग द नाईट टाईम वॉटर फ्रॉम गार्ड सेल्स एंटर द सबसिडरी सेल्स. पुन्हा रिटर्न रिॲक्शन झालेलं आपल्याला पाहायला मिळेल. गार्ड सेल्समधून सबसिडरी सेल्समध्ये पुन्हा हे जे काय वॉटर आहे त्याची मुवमेंट झालेली दिसते अँड ॲज अ रिझल्ट द गार्ड सेल्स बिकम फ्लॅसिड ड्यू टू डिक्रीज इन टर्गर प्रेशर अँड स्टोमॅटा विल गेट क्लोज. सो in this during the daytime stomata will get open and at the night these stomata will get closed. Now if you observe what is the exact mechanism of opening of stomata. आता हे ओपन करण्यासाठी किंवा वॉटरची जी काही मूवमेंट आहे ही मूवमेंट होण्यासाठी काही ना काहीतरी त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारच्या फिजिओलॉजिकल बायोकेमिकल रिॲक्शन्स घडत असल्याच पाहिजे. सो व्हॉट आर द फॅक्टर्स, what are the conditions for opening of stomata. तर त्यासाठी पहिली कंडिशन आहे प्रेझेन्स ऑफ लाईट, बरोबर, ड्युरिंग द डे टाईम. देन सेकंड वन इज द डिक्रीज इन स्टार्च कंटेंट ऑफ गार्ड सेल. गार्ड सेलमध्ये जे काही स्टार्च असेल त्याचं कंटेंट किंवा स्टार्चची लेवल कमी झालेली आपल्याला पाहायला मिळते. देन इन्क्रीज द कॉन्सन्ट्रेशन ऑफ मॅलिक ॲसिड इन गार्ड सेल्स. स्टार्चच्या ऐवजी मॅलिक ॲसिडचं कॉन्सन्ट्रेशन गार्ड सेलमध्ये वाढलेलं आपल्याला दिसतं. यासोबतच इन्फ्लक्स ऑफ द पोटॅशियम आयन्स इन गार्ड सेल्स अँड इफ्लक्स ऑफ द हायड्रोजन आयन्स फ्रॉम द गार्ड सेल्स. सो दीज आर द कंडिशन्स दे लीड्स टू ओपनिंग ऑफ स्टोमॅटा. देन विच आर द कंडिशन्स फॉर क्लोजिंग ऑफ स्टोमॅटा. तर मग या ठिकाणी ॲब्सेन्स ऑफ लाईट ॲब्सेंट असणार आहे. Decrease the concentration of malic acid in the guard cells and whereas the starch will get accumulated. म्हणजे स्टार्चची लेवल वाढेल आणि मॅलिक ॲसिडचं कॉन्सन्ट्रेशन किंवा मॅलिक ॲसिड कमी होईल. देन द इफ्लक्स ऑफ द पोटॅशियम आयन्स फ्रॉम द गार्ड सेल्स, ॲसिड मीडियम ऑफ द सेल सॅप इन द गार्ड सेल अँड सिम्पली द लॉस ऑफ क्लोरीन आयन्स फ्रॉम द गार्ड सेल्स. तर अशाप्रमाणे काही आयन्सचं एक्सचेंज झालेलं आपल्याला पाहायला मिळेल. याचबरोबर मॅलिक ॲसिड आणि स्टार्च याचंसुद्धा एक्सचेंज झालेलं आपल्याला या गार्ड सेलमधून पाहायला मिळतं. म्हणजे ज्यावेळेला स्टोमॅटा ओपन होणार आहे त्यावेळेला स्टार्च त्याच्यातनं रिमूव्ह होईल, मॅलिक ॲसिडचं कॉन्सन्ट्रेशन वाढेल आणि ज्यावेळेला क्लोज व्हायचं आहे त्या क्लोजिंग टाईममध्ये मॅलिक ॲसिडचं कॉन्सन्ट्रेशन कमी होतं आणि स्टार्चचं कॉन्सन्ट्रेशन वाढलेलं आपल्याला दिसतं. हे एक्झॅक्ट मेकॅनिझम समजून घेण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या काही थेरीज या ठिकाणी स्टोमॅटल मूवमेंटसाठी दिलेल्या आपल्याला पाहायला मिळतील. सो देर आर सेव्हरल डिफरंट एजंट्स ऑर मेकॅनिझम्स विच क्रिएट ऑस्मॉटिक पोटेन्शियल इन द गार्ड सेल्स अँड दे कॅन कंट्रोल द स्टोमॅटल मूवमेंट. सो मेनी वर्कर्स दे स्टडीड द फेनॉमेनॉन अँड पुट फॉरवर्ड देअर theories to explain the opening and closing of stomata. Among these, one of the theory that is starch sugar hypothesis. आता वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी ही स्टार्च शुगर हायपोथेसिस या ठिकाणी मांडलेला आपल्याला पाहायला मिळतो. मग याच्यामध्ये लॉयड आहे, लेफ्ट फील्ड आहे, शेअर, स्कार्च आणि त्यासोबतच स्टेबार्ट या वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी फिजिओलॉजिस्टनं ही एक थेरी मांडली की स्टार्च आणि शुगर या दोन मॉलिक्युलचं एक्सचेंज झालेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि यानुसार या थेरीला नाव दिलं आहे स्टार्च शुगर हायपोथेसिस. मग आता काय होते बघा याच्या ठिकाणी, ज्यावेळेला लाईट कंडिशन आहे, दिवसाची वेळ आहे, ड्युरिंग द डे व्हेन द फोटोसिंथेसिस इज ऑकर्ड इन द इपिडर्मल सेल इन द गार्ड सेल दे डिक्रीज कार्बन डायऑक्साईड कॉन्सन्ट्रेशन.
बरोबर. ज्यावेळेला फोटोसिंथेसिस होणारे सबसिडरी सेल्समध्ये किंवा ॲडजस्टंट स्टेटमध्ये त्यावेळेला या गार्ड सेलमधलं कार्बन डायऑक्साईडचं कॉन्सन्ट्रेशन किंवा बाकीच्या एपिडर्मल सेलमध्ये कार्बन डायऑक्साईडचं कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते कमी झालेलं आपल्याला दिसणार, बरोबर, सुरुवातीला. मग आता कार्बन डायऑक्साईडचं कॉन्सन्ट्रेशन कमी आहे तर मग त्या कार्बन डायऑक्साईडची आवश्यकता आहे. मग ते मिळवण्यासाठी त्यावेळेला त्या सेलमध्ये pH इन्क्रीज होतो आणि मग त्या pHनुसार जे काही स्टार्च आहे बघा, प्रत्येक गार्ड सेलमध्ये म्हणा किंवा इतर ठिकाणी स्टार्च जे आहे इट विल कन्व्हर्ट इंटू सिम्पल शुगर. सो स्टार्च विल कन्वर्ट इंटू शुगर अँड ड्यू टू दॅट दे कॅन इन्क्रीज दी सेल सॅप कॉन्सन्ट्रेशन. बघा आता शुगर वाढली तर काय होणार आहे, आतमध्ये हायपरटोनिक सोल्युशन तयार होईल आणि मग अशा प्रकारच्या हायपरटोनिक सोल्युशनमध्ये गार्ड सेलमध्ये शेजारच्या सेलमधलं जे काही सॉल्वंट आहे किंवा वॉटर आहे ते एंडो ऑस्मॉसिसच्या थ्रू त्या गार्ड सेलमध्ये वॉटर ॲब्झॉर्ब केलं जाईल किंवा मूव्ह होईल ऑस्मॉसिसच्या थ्रू म्हणा. पर्यायानं त्या गार्ड सेलमध्ये वॉटर इंटॅक्ट झाल्यामुळे दे कॅन इन्क्रीज देअर टर्गर प्रेशर. त्याचा टर्गर प्रेशर वाढलेला आपल्याला बघायला मिळतो. व्हॅक्युअल्समध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाणी जे आहे ते पाणी किंवा वॉटर जे आहे ते ॲक्युमुलेट होतं ड्यू टू इन्क्रीज ऑफ hypertonic solution and due to turgidity the stomatal pore will get open. म्हणजे पहा काय झालं, फोटोसिंथेसिस ज्यावेळेला होणार आहे त्यावेळेला कार्बन डायऑक्साईडची रिक्वायरमेंट आहे आणि कार्बन डायऑक्साईडची रिक्वायरमेंट असेल त्यावेळेला त्या सेलमध्ये pH इन्क्रीज झालेला आपल्याला पाहायला मिळतो आणि त्या pH लेवल वाढल्यामुळे ॲसिडिक लेवल वाढल्यामुळे त्या ठिकाणी जे काही स्टार्च आहे त्याचं कन्व्हर्जन शुगरमध्ये होतं, सिम्पल शुगरमध्ये. आणि सिम्पल शुगरमध्ये झाल्यामुळं प्रत्येक सेलमधलं कॉन्सन्ट्रेशन वाढेल, हायपरटोनिक सेल कॉन्सन्ट्रेशन होईल आणि त्यामुळे शेजारच्या आजूबाजूच्या सेलमधून जे काही वॉटर आहे ते किंवा त्या गार्ड सेलमध्ये इंटॅक्ट होईल थ्रू दी एंडो ऑस्मॉसिस अँड ड्यू टू दॅट टर्गर प्रेशर विल गेट इन्क्रीज अँड फायनली द स्टोमॅटा विल गेट ओपन ॲट द डे टाईम. आता ज्या वेळेला नाईट हावर्स असणार आहे किंवा डार्क पिरियड ज्या वेळेला सुरू होईल त्यावेळेला काय होणार आहे, फोटोसिंथेसिस विल गेट स्टॉप. मग फोटोसिंथेसिस स्टॉप झालं तर कार्बन डायऑक्साईडचं कॉन्सन्ट्रेशन त्या ठिकाणी वाढेल, कार्बन डायऑक्साईडची आवश्यकता आपल्याला दिसणार नाही. मग त्यानुसार दे डिक्रीज द pH लेवल अँड ड्यू टू दॅट अगेन द शुगर विल कन्वर्ट इंटू स्टार्च. रिव्हर्स रिॲक्शन आपल्याला झाली पाहायला मिळेल की जी काही स्टार्चचं शुगरमध्ये कन्व्हर्जन झालं तर ते शुगरचं कन्व्हर्जन पुन्हा स्टार्चमध्ये झालेलं पाहायला मिळेल आणि त्यामुळे त्या सेल सॅपचं कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते डिक्रीज होईल. स्टार्चमुळे हायपरटोनिक सोल्युशन तयार होणार नाही आणि मग पर्यायानं उलटं एक्झो ऑस्मॉसिस होईल आणि गार्ड सेलमधलं वॉटर जे आहे ते इतर आउटसाईड इपिडर्मल सेलमध्ये मूव्ह होईल आणि गार्ड सेलमधलं जे काही टर्गर प्रेशर होता तो लूज होईल, डिक्रीज होईल आणि पर्यायानं स्टोमॅटा जे आहेत ते आपल्याला क्लोज झालेले आपल्याला या थेअरीनुसार दिसतात. देअरफॉर दिस थेअरी इज कॉल्ड एज अ स्टार्च शुगर हायपोथेसिस. दुसऱ्या अँगलने जर विचार केला तर याचप्रमाणे स्टार्चचं कन्व्हर्जन शुगरमध्ये होत असतं. बघा याचप्रमाणे स्टार्च फर्स्टली pH इन्क्रीज होईल, pH लेवल 7. It will convert firstly into glucose 1 phosphate, then it will convert into glucose 6 phosphate by the enzyme phosphoglutamase. Then glucose 6 phosphate will convert into glucose, that is pure sugar, by the phosphatase enzyme, and inorganic phosphate will get removed. And due to this sugar, stomata will get open. Again at the dark period, when the oxygen is absorbed for the respiration, then glucose is converted into hexokinase and plus ATP. These hexokinase will again convert into glucose 1 phosphate, and when pH is lowered, these glucose 1 phosphate is again converted into starch. अशा प्रमाणे ही सायक्लिक मॅनरनं स्टार्चचं कन्व्हर्जन ग्लुकोजमध्ये किंवा शुगरमध्ये, शुगरचं कन्व्हर्जन स्टार्चमध्ये आपल्याला झालेलं पाहायला मिळतं आणि पर्यायानं स्टोमॅटा जे आहेत ते ओपन आणि क्लोज झालेले दिसतात. मग ही थेअरी ज्या वेळेला मांडली यांनी, दॅट इज दी ओपनिंग अँड क्लोजिंग ऑफ थेअरी बाय स्टीवर्ड्स, बट इट हॅज सम ड्रॉबॅक्स. तर ही थेअरी अगदी सफिशियंट आहे का स्टोमॅटाच्या ओपनिंग क्लोजिंगसाठी? तर नाही.
त्याच्यामध्ये काही ड्रॉबॅक्स आहेत. जसं की फर्स्ट आहे, इट कॅनॉट एक्सप्लेन हाऊ द कार्बन डायऑक्साईड कॅन रेज द pH. बरोबर, कार्बन डायऑक्साईडचं ज्या वेळेला रिक्वायरमेंट असेल त्यावेळेला त्या ठिकाणच्या सेलमधला pH कशा प्रकारे इन्क्रीज होतो हे या ठिकाणी एक्सप्लेन झालेलं नाही. जसं की 4.4 ॲसिडिक pH पासून तर 7 पर्यंत न्यूट्रल pH झालेला आपल्याला दिसतो. देन शुगर नॉट फाउंड इन गार्ड सेल्स when starch disappears during the stomata opening but starch may convert into organic acid. बघा, जी काही शुगर जी आहे स्टार्चचं कन्वर्जन होऊन तयार होणारी ती शुगर मात्र तिथं नंतर गार्ड सेलमध्ये ओपन असलेला जो काही स्टोमॅटा आहे त्यामध्ये मात्र दिसत नाही. सो इट विल अगेन कन्वर्ट इन टू सम काइंड ऑफ ऑर्गॅनिक ॲसिड, मॅलिक ॲसिड किंवा काय असेल. आणि मोनोकॉट प्लांटमध्ये गार्ड सेल जे आहे ते डू नॉट फॉर्म स्टार्च ॲट ऑल. पहा, जर काही स्टार्च शुगर हायपोथेसिस असेल तर मग त्या गार्ड सेलमध्ये स्टार्च तयार होणं आवश्यक आहे. पण मोनोकॉट प्लांटमध्ये मात्र नंतर असंच लक्षात आलं की त्याच्या गार्ड सेलमध्ये स्टार्च तयारच होऊ शकत नाही किंवा तयारच होत नाही. मग स्टार्च शुगर हायपोथेसिस हा पूर्णपणे काम करेल का? नाही. तर हे काही ड्रॉबॅक्स आहेत, पण काही मेकॅनिझमच्या थ्रू ही थेरी या ठिकाणी एक्सप्लेन केलेली आपल्याला पाहायला मिळेल. ओके, so in next lecture we will continue with the another hypothesis or another theories for opening and closing of stomata, that is synthesis of sugar or organic acid in the guard cell. So and another theory, that is the ATP driven theory, potassium ion exchange theory for opening and closing of stomata. And afterwards finally we will discuss on the what are the factors they can affect on the transpiration. तर एक नेक्स्ट लेक्चरला या दोन थेरी आणि कोणते कोणते फॅक्टर्स ट्रान्सपिरेशनसाठी अफेक्ट करतील हे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहूया.